हिमोग्लोबिन हा लाल रक्तपेशीमधील एक महत्त्वाचा प्रथिनयुक्त घटक आहे. त्याचं मुख्य काम म्हणजे फुफ्फुसामधून ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवणं. जेव्हा हिमोग्लोबिन कमी होतं तेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अनेक अवयवांच्या कार्यावरती परिणाम होतो. हिमोग्लोबिन कमी झाल्यावर पहिलं म्हणजे थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो. थोडं चाललं किंवा जिना चढला तरी दम लागतो, चक्कर येते, डोकेदुखी होते, त्वचा, ओठ, नखे फिकट दिसतात, हातपाय थंड पडतात, हृदयाचे ठोके वेगाने जाणवतात, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात, झोप लागत नाही किंवा सतत झोप येते, शरीरावरती गंभीर परिणाम होतात जसं की हृदयावरती ताण वाढतो. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं ऑक्सिजन कमी पोचतो आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला अधिक वेगाने काम करावं लागतं. त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आणि खूप धडधडही आपल्याला जाणवते. त्याचबरोबर झोप लागत नाही आणि सतत झोपही लागू शकते. आणि हिमोग्लोबिन कमी झालं तर आपल्याला खूप अशक्तपणा जाणवतो, चक्करही येते, कामामध्ये लक्ष केंद्रित होत नाही. त्याचप्रमाणे भोवळ आल्यासारखं सतत वाटतं आणि जर हे दीर्घकाळ राहिलं तर हृदय निकामीही होऊ शकतं. मेंदूवरती परिणाम होतो. मेंदूला जर पुरेसा ऑक्सिजन नाही मिळाला तर एकाग्रता कमी होते, विस्मरण वाढू शकतं, चक्कर येते, डोकेदुखी होते, कामात लक्ष लागत नाही, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. हिमोग्लोबिन कमी झालं तर शरीराची संसर्गाची लढण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे आपल्याला वारंवार सर्दी, ताप, खोकला येतो, स्नायू कमकुवत होतात, थोडं काम केलं तरी थकवा येतो, व्यायामाची क्षमता कमी होते, हातापायात अशक्तपणा जाणवतं. गर्भवती महिलांमध्येही धोका वाढतो, बाळाचं वजन कमी होऊ शकतं, त्याचप्रमाणे त्यांची प्रसूती लवकर होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या वाढीवरतीही परिणाम होऊ शकतो. शारीरिक वाढ मंदावू शकते, अभ्यासामध्ये लक्ष कमी लागतं, शिकण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्वचा, केस आणि नखांवरती परिणाम होतात, केस गळणं वाढतं, नखे पातळ होतात, त्याचप्रमाणे नखे ठिसूळही होतात, त्वचा निस्तेज आणि फिकट दिसते, श्वसनावर परिणाम होतात, चालताना किंवा जिना चढताना दम लागतो, छातीत जडपणा जाणवतो, काम करण्याची क्षमता कमी होते, ऊर्जा दिवसभर टिकत नाही, रोजची कामे करणं कठीण वाटतं, उत्पादकता घटते. ॲनिमिया जर झाला तर आपण बेशुद्धही पडू शकतो, छातीत दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतात आणि जीवघेणी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. तेव्हा या आजारांकडे वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हिमोग्लोबिन कमी होण्याचं कारण म्हणजे लोहाची कमतरता, व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिडची कमतरता, जास्त रक्तस्राव होणं, मूत्रपिंडाचे काही आजार होणं, दीर्घकालीन संसर्ग किंवा दाह यामुळेही परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे काही अनुवांशिक रक्ताचे विकारही होतात, जसं की पालक, मेथी, चवळीची भाजी, शेवग्याची पाने यासारख्या हिरव्या पालेभाज्या खा, गूळ, खजूर, मनुका, डाळ, हरभरा, राजमा यांचा आहारामध्ये समावेश करा, लिंबू, आवळा, संत्री यासारखे व्हिटॅमिन C असलेले पदार्थ खा, यामुळे लोहाचं शोषण वाढतं. त्याचप्रमाणे काही भाज्याही तुम्ही घेऊ शकता आणि मेन महत्त्वाचं म्हणजे लिंबू, आवळा, संत्री यासारखे पदार्थही खाऊ शकता. यामुळे आपल्या शरीरामध्ये लोहाचं शोषणही होतं आणि आपण निरोगी राहायलाही आपल्यामध्ये मदत होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. चहा, कॉफी शक्यतो टाळा. आपल्या शरीरामध्ये B12ची कमतरता आहे का याची नक्कीच तपासणी करा. डॉक्टरांनी दिलेले सल्ले नक्कीच पाळा. जर काही लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, अन्यथा ते आपल्या जीवावरतीही बेतू शकतं, जसं की थकवा जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चक्कर येणं, छातीत दुखणं. हे हिमोग्लोबिन खूप कमी झाल्यामुळे असं होऊ शकतं. दुसरं म्हणजे काळी शौच, लघवीत किंवा शौचामध्ये रक्त दिसणं किंवा महिलांमध्ये खूप जास्त मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं यासारखे लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिमोग्लोबिन कमी असणं हा स्वतःचा आजार नसून तो अनेकदा एखाद्या मूळ समस्येचं लक्षण असतं. त्यामुळे फक्त आयर्नच्या गोळ्या सुरू करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांनी दिलेल्या योग्य त्या तपासण्या करा आणि त्यानुसार उपचार घ्या. नक्कीच हा आजारही बरा होऊ शकतो आणि आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाणही संतुलित राहू शकतं.